नमस्कार, आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। छावा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। माझ्या मुलीला अधिकारी बनवायचं स्वप्न अपूर्ण राहिलं, मजुराची काळजात चर्र करणारी घटना। ममता बॅनर्जींच्या मृत्यूकुंभवरून संत महंतांचा संताप, म्हणाले त्यांची केजरीवालांसारखी अवस्था होईल। नाशिकमधील निलंबित नायब तहसीलदाराला आणखी एक दणका, संशयितांच्या यादीत समावेश। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार, ते राजीनामा देणार आणि निवडणुकीची घोषणा होणार। इंडियाज गॉट टॅलेंट प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडून 50 सेलिब्रिटींना समन्स, सर्व भागांची होणार तपासणी। भारत का झंडा अपनी सरजमी पे नहीं फहराने देंगे, सामन्याआधीच पाकिस्तानची मुजोरी। लोकमान्य टिळकांनंतर सर्वाधिक शिवजयंती बाळासाहेब ठाकरेंनी घेतल्या, संजय राऊत। रणवीर अलाहाबादिया समय राणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पासपोर्ट जमा करा। शो संदर्भातही दिला मोठा निर्णय। धक्कादायक, शाळकरी मुलींना फसवून शारीरिक शोषण, मग धर्मांतरणासाठी ब्लॅकमेल, विविध समुदायातील मुलींना अडकवण्याचा दर लाखांच्या घरात, प्रकरण उघडकीस। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळा प्रकरणात नवीन वळण, आरोपीची लाईव्ह डिटेक्टर चाचणी होण्याची शक्यता। समुद्रात बुडालेल्या कृष्णनगरी द्वारकेचा 2 दशकांनंतर पुन्हा शोध सुरू, ESI गोळा करणार महत्त्वाचे पुरावे। महाकुंभ बनला मृत्यूकुंभ, सरकारने मृतांची संख्या लपवल्याचा ममता बॅनर्जी यांचा दावा। हवामान बदल देणार चकवा, कुठे वाढणार उकाडा तर कुठं वादळी पाऊस, IMDचा इशारा। भिवंडी हदरले, प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेयसीकडून संपत्तीसाठी तरुणाची हत्या। रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर घरी जाण्याची सूट, राज्य सरकारचा आदेश। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।